सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. 77 वर्ष झाली आपल्याला सुद्धा येऊन, तरी आज दुर्दैवाने भारतासारख्या तिथं लोकशाहीची स्पीकर वाजवला जातो. त्या ठिकाणी बँकर्सला मात्र प्रत्येक वेळेस त्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यावरती उतरावं लागतं, त्यांना इंग्रजी संपर्क करावे लागतात, त्यांना आर्थिक जे काही त्यांची पगार त्याचंही बलिदान द्यावं लागतं. आणि एवढ्या याच्यातून हा एक संप जो आहे तो भारत सरकार DFS आणि IDA ज्या आमच्या वाटाघाटी झाल्या होत्या त्या संदर्भात दिनांक 7/12/2023 रोजी आमचं एक मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग झालं होतं. आणि त्यात सर्व बँकिंग इंडस्ट्रीला 5 days वर्किंग हे अप्लिकेबल होईल हे सूचित करण्यात आलं होतं. परंतु 2023 ऋतून 2 वर्ष पूर्ण होत आहेत, आज रोजीपर्यंत सार्वजनिक बँकिंगचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही. ही मागणी केवळ 2023 ची नसून मागच्या 15 वर्षापासून बँकिंग इंडस्ट्रीमधल्या विविध कर्मचारी अधिकारी संघटना 5 days वर्किंगसाठी नेहमी अग्रेसर राहिलेले आहेत. आणि दरवेळेस आमच्या पदरी पडत आले केवळ आश्वासन आणि यावेळी एक मिळालेले पुढ समोरची भूमिका आता समोरची भूमिका काय असणार ठरवणार आहे त्या हिशोबाने. आज हा एक दिवसीय लक्षणीय सगळीकडे संप पूर्ण भारतभर आहे. आणि यानंतर पुढच्या महिन्यात जर आमची मागणी लवकरात लवकर मान्य नाही झाली तर फेब्रुवारीमध्ये 2 दिवसाचा आणि मार्च मध्ये तो इंडिपेंडन्स स्ट्राईक सुद्धा आम्ही आमच्या युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन मार्फत करू शकतो. जवळपास 10 लाख कर्मचाऱ्यांनी हा संप जो आहे 1 दिवसीय संप होता. आणि ह्या संपाचा फक्त आणि फक्त उद्देश आहे एकच, 5 दिवस कार्यप्रणाली. त्यानिमित्ताने आज आम्ही इथे नांदेड युनिटच्या वतीने सगळे इथे जमलो आणि निदर्शने करण्यात आले. त्यासाठी पुढील आंदोलन कसं राहील? बघा, पुढील आंदोलन हे जे आमचं फोरम आहे, युनायटेड बँक युनियन्सचं जे फोरम आहे त्यानुसार जी कार्यप्रणाली आम्हाला देण्यात येईल त्या पद्धतीने आम्ही पुढे